नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत गृहोपयोगी वस्तुसंच दिला जातो आणि मित्रांनो, हा वस्तुसंच ही किट मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि हेच अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी बांधकाम कामगारांना भांडे किट देणं बंद करण्यात आलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा ही भांडे किट तुम्हाला आता मिळणार आहे. याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि हा ऑनलाईन अर्ज अगदी घरबसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करता येणार आहे. नक्की हा अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशी माहिती भरायची, याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मोफत गृहोपयोगी वस्तू संच मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही किट मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझरच्या सर्च बारमध्ये hikit.mahabhosw.in/apartment अशा पद्धतीने लिंक सर्च करायची आहे. जर तुम्हाला सर्च करता येत नसेल तर ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. मित्रांनो, या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हा अर्ज फिल करायचा आहे, हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता वर्कर पर्सनल डिटेल्स म्हणजेच कामगारांची वैयक्तिक तपशील या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. काय तपशील भरायचे आहेत पहा. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी कामगारांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. जो तुमच्या स्मार्ट कार्डवरती असतो तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. तुमचा 14 अंकी नोंदणी क्रमांक टाकल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला टाकायची आहे, ती सुद्धा तुमच्या स्मार्ट कार्डवरती असते. त्यानंतर नूतनीकरणाचा दिनांक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजेच तुम्ही रिन्युअल कधी केलं त्याचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तसेच मित्रांनो, खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं पहिलं नाव, मधलं नाव म्हणजेच तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुमची जन्मतारीख टाकायची आहे, जी तुमची आधार कार्डवर जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्या. तुमची जन्मतारीख टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं वय किती आहे हे आपोआप या ठिकाणी येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा कॅम्प निवडायचा आहे, ज्या कॅम्पवरून तुम्ही भांडे किट आणू शकता. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे कॅम्प असतील त्या कॅम्पची लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येईल. त्यातील एक कॅम्प तुम्हाला निवडायचा आहे. कॅम्प निवडल्याच्या नंतर पुढे अपार्टमेंट बुक करण्यासाठी तुमच्या समोर ऑप्शन येईल. अपार्टमेंट डेट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला अपार्टमेंट डेट निवडायची आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं कॅलेंडर तुमच्या समोर ओपन होईल. मित्रांनो, या कॅलेंडरमध्ये ज्या लाल तारखा दिसत आहेत त्या सुट्टीच्या तारखा आहेत आणि ज्या पिवळ्या कलरमध्ये तारखा दिसत आहेत त्या बुक झालेल्या तारखा आहेत. 15 जुलैपासून पुढची जी रिकामी तारीख असेल ती तारीख तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला भांडे किट घेण्यासाठी कॅम्पवरती जायचं आहे. मित्रांनो, अपार्टमेंट बुक झाल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता स्वयं घोषणापत्र डाउनलोड करा. यावरती क्लिक करून तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, हे अशा पद्धतीचं स्वयं घोषणापत्र आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव टाकावं लागेल, त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. दुसऱ्या मुद्द्यामध्ये जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमचे पतीसुद्धा नोंदित बांधकाम कामगार असतील तर त्यांचा सुद्धा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. जर तुम्ही पुरुष असाल तर पत्नीचं नाव टाकून पत्नी नोंदित बांधकाम कामगार असेल तर त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या डिक्लेरेशनवर तुमचं नाव टाकून तुमची सही करायची आहे. आता मित्रांनो, हे संपूर्ण स्वयं घोषणापत्र डाउनलोड केल्यानंतर याच्यावरती तुमची सही केल्याच्या नंतर ते पुन्हा तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचं आहे आणि या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. तुमचं सेल्फ डिक्लेरेशन अपलोड झाल्याच्या नंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची अपॉइंटमेंट प्रिंट करायची आहे किंवा ही अपॉइंटमेंट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही भांडे किटसाठी कॅम्पवरती जाल त्यावेळेस ही अपॉइंटमेंट पाहूनच तुम्हाला भांडे किट दिली जाईल किंवा गृहोपयोगी वस्तूंचा संच मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्यातील संपूर्ण नोंदित बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून भांडे किट वाटप केलं जात आहे, गृहोपयोगी वस्तू संच वाटप केला जातोय. त्यासाठी ज्या पद्धतीने अर्ज करायचा आहे ती संपूर्ण पद्धत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.